नमस्कार मंडळी. तर काय मग गव्हाचा सीझन संपत आला, मग हुरडा वगैरे भाजून खाल्ला की नाही? नसेल खाल्ला तर चला आज आपण हुरडा भाजूया. हुरडा म्हणजेच आमच्याकडे त्याला गव्हाच्या ओंब्या भाजणं म्हणतात. तर ते आज आपण भाजूया. तर आमच्या घराच्या पाठीमागेच एक दादाचे गव्हाचं वावर आहे. तर त्याच्यामध्ये त्याने गहू पेरलेला आणि तो गहू इतका छान झालेला ना, तर एकदम मस्त दिसतो. असं गव्हाच्या ओंब्या पण एकदम लांब लांब आहे. तर चला आज मी तुम्हाला दाखवते कशा भाजायच्या त्या. तर काही दिवसांपूर्वी त्या दादा आलेला, त्याला मी विचारलं की तुझ्या वावरातून मला ओंब्या खायच्या आहे तर घेऊ का? तर तो बोललेला का हो घे, आपलंच आहे. तर असं डायरेक्ट जाणं चांगलं नाही वाटत, त्याच्यासाठी विचारून घेतलेलं ते बरं असतं. तर मग आज चाललो आहे आणि जाऊन थोड्याशा ओंब्या तोडून घेऊया आणि थोड्या भाजायला पण साहित्य गोळा करून आणि भाजायला सुरुवात करूया. तर भरपूर दिवस झाले असे खाऊन, तर जास्त दिवसांनी खाल्ले तर ते चांगलेच लागतं. आणि गवत गोळा करून घेतलं आहे, थोड्याच तोडल्या आणि भाजायला सुरुवात करून दिलेली. तर थोडं थोडं गवत टाकून असं थोड्या भाजून घ्यायचं आहे. आणि त्याचा शेक पण खूप लागत होता अंगाला, असा चटका बसत होता तसा. तर थोड्या करून असं चांगल्या भाजून घ्यायच्या आहे. गवत थोडं थोडं टाकायचं, नाही ते एक खडी टाकलं तर मग ते जास्त लवकर जळून जातं जास्त. तर थोडं जस्ट असं गवत ओढून तर ते भाजून घ्यायचं आहे. आणि आता भाजून झालं आहे तर ते एका डिशमध्ये काढून आणि आपण साफ करून घेऊया. तर सर्वात आधी सगळ्या एका डिशमध्ये काढून घेऊया. तर काही जळालेलं आहे, तर ज्या पण चांगल्या आहेत त्या आपण गोळा करून घेऊया. तर काही ठिकाणी विजला आहे, तर काही ठिकाणी अजून तसंच आहे. आणि आता हे इतक्या झाल्या आहे, तर आता आपण हे चांगलं साफ करून घेऊया, मग खाऊया. तर असे चांगले मी मळून घेतले आहे हाताने आणि आता पाकडून घेऊया, म्हणजे त्याच्यातले पूर्ण घाण निघून जाईल. कारण का मग घाण जास्त असले का ते तोंडात चिपकूनच राहते. त्याच्यासाठी चांगले पाकडून आणि पूर्ण साफ करून घेऊया. तर जे त्याच्यात असं मोठं आहेत ना, ते पण काढून टाकूया. आणि म्हणजे खाली पूर्ण असे दाणे राहतील. तर एकदम असं साफ केलं की चांगलं लागतं. तर काल मी एक व्हिडिओ टाकलेली, तर ती तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये पण आपण अशा ओंब्या भाजून वाळून आणि पावसासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे मी साफ करून घेतलं एकदम मस्त. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भाजले. तर एकदम मस्त लागतं आहे. कोवळ्या ओंब्या आहे त्याच्यामुळं मस्तच लागणार. आणि या तुम्ही पण ओंब्या खायला.